पोलिसांनी घरातील देव्हाऱ्यासमोर खड्डा खोदून ठेवलेला दारूसाठा जप्त केला। 4800 रुपये किमतीच्या 60 बाटल्या पोलिसांनी या दरम्यान जप्त केल्या। 7 वर्ष झाले साहेबराव पिठेवर गुन्हा देखील दाखल करण्यात मी काय म्हटलं, तुम्ही फक्त तयार राहा, मी आलेच तुमच्याकडे म्हटली का नाही। मी मला एवढे काम सगळे पटापट आवरले, लगेच इकडे निघाले। म्हटलं आज जायचंच, काही झालं तरी जायचं। नाशिक पोलीस ऍक्शन मोड मध्ये दिसत आहेत। देवाऱ्याखाली दारूचा साठा करून ठेवला असल्याचं आपण पाहतोय। कशा प्रकारे या दारूच्या बाटल्या बाहेर काढण्यात आलेल्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आमचा तर तुम्हाला खोटा येत असेल, पण पान नाही बाई, आम्हाला खोटं बोलायचं येत नाही। 7 वर्ष झाले मॅडम, 7 वर्ष झाले। तुम्ही आल्या, मी काय म्हटलं, तुम्ही फक्त तयार राहा, मी आलेच तुमच्याकडे म्हटली का नाही। मी मला एवढे काम सगळे पटापट आवरले, लगेच इकडे निघाले। म्हटलं आज जायचंच, काही झालं तरी जायचं। पैसे देता खालीच बाटल्या ठेवल्या ना या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे यांच्याकडून। दिगंबर, नेमकं काय घडलेलं आहे? चक्क देवाऱ्याच्या खाली दारूच्या बाटल्या दिसतायत। मॅडम, दिंडोरी तालुक्यातील कोल्हेरी गाव आहे, वणी पोलीस स्टेशन इथे अवैध मद्यविक्री होत होती। तेथील ज्या महिला होत्या, कोल्हेरी गावातील महिला मंडळ, त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती की इथे मोठ्या प्रमाणात विक्री होते, मद्याची विक्री होते। त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी त्या ठिकाणी जाऊन धाड टाकली। तर तिथे आश्चर्य असं की तिथे देवार आहे, अवैध विक्री करणारा तो। निश्चितच या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहू शकतोय देवाऱ्याखाली हा मोठ्या प्रमाणात दारू साठा ठेवलेला होता। नाशिक मधली ही घटना आपल्याला पाहायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।